पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने कैलासवासी विठोबा वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी। पद्मशाली समाजाचे कैलासवासी विठोबा शिवय्या वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने आज रविवारी सकाळी करण्यात आला। प्रारंभी शांती चौक, अक्कलकोट रोड, सोलापूर येथील कैलासवासी विठोबा शिवय्या वड्डेपल्ली यांच्या अर्धपुतळ्यास पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त गणेश बुधाराम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी वड्डेपल्ली कुटुंबियांच्या वतीने उपस्थित असलेले विठ्ठल वड्डेपल्ली व हर्षवर्धन वड्डेपल्ली यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमास पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी माहिती देताना म्हणाले की पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने आज आपल्या भागाचे ज्येष्ठ उद्योजक श्री गणेश बुधाराम यांना या कार्यक्रमाची मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आलेले आणि त्यांच्या हस्ते पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करून आणि इथं श्रद्धांजली वाहून त्या कुटुंबांना या ठिकाणी गौरवाने सत्कार करण्यात आले आणि पुढील संस्थेची कार्य ह्या ठिकाणी असंच वाद चालणार आहे आणि यासाठी समाजातील सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती। सहसचिव संगीता इंदापुरे यावेळी म्हणाल्या की कैलासवासी विठोबा शिवय्या वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी आज साजरी केली पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने। त्यांचं कार्य एवढं महान आहे की आज जर सांगायला बसलं तर एक ताससुद्धा पुरणार नाही। तर त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा असं त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मी सर्व पद्मशाली समाज बांधवांना आवाहन करते। त्यांनी समाजासाठी त्यांना पितामह अशी पदवी देण्यात आली आपल्या समाजाने। तर पितामह असं का म्हणाले त्यांना, त्यामागचं कारण असं की त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात 101 गरजू गरीब मुलामुलींची विवाह त्यांनी केले। 101 मुलामुलींचा विवाह त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी 16 त्यांचा संपन्न केला। एवढं महान कार्य त्यांचं एकच नाही, असे कितीतरी कार्य त्यांचं सांगण्यासारखं आहे। अखिल भारत पद्मशाली संगमचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम एक इमारत बांधून पद्मशाली शिक्षण संस्थेला भेट म्हणून दिली की आपल्या गरजू पद्मशाली समाजातल्या मुलामुलींचं शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी शिक्षण संस्थेला इमारत बांधून भेट म्हणून दिली। असं कितीतरी कार्य त्यांचं आहे। हा आदर्श आजच्या युवा पिढीने घेतला पाहिजे। फक्त नारळी पौर्णिमेला डीजे सोबत जय पद्मशाली जय मार्कंडे आरोळ्या देत फिरणं म्हणजे समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं नाहीये। तर समाजासाठी काहीतरी करून दाखवावं, आपली सामाजिक बांधिलकी जपत एखादं तरी कार्य असं करून दाखवावं, त्यांचा आदर्श आपण घ्यावा। हीच त्यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त मी सर्व बांधवांना आवाहन करते की एखादं छोटंसं तरी कार्य आपण समाजासाठी केलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। विश्वस्त गणेश बुधाराम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की ज्ञाती संस्थेसाठी कैलासवासी शिवय्या वड्डेपल्ली यांनी जो 60-70 वर्षापूर्वी जे प्राथमिक शिक्षण संस्थेसाठी जागा उपलब्ध करून दिली इमारत, त्यांचा आज पुण्यतिथीनिमित्त माझ्या हस्ते त्यांना पुष्पहार घालण्याचा अवधी मिळाले। त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सगळ्यांना आभार मानतो। यावेळी विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, दिनेश यन्नम, मल्लिकार्जुन सरगम, मधुकर कट्टा, रमेश केदारी, रमेश बोद्दुल तसेच यशवंत इंदापुरे, आनंद बिर्रू व वड्डेपल्ली कुटुंबीय उपस्थित होते।